गेल्या अनेक दिवसांपासून राहता पालिकेच्या साठवण तलाव खोदकामावरून नगराध्यक्ष आणि पालिका प्रशासन यांच्यामध्ये वाद सुरू होता। सदर काम बंद करावं अशी लेखी मागणी नगराध्यक्षा पिपाडा यांनी केली होती, तरीही ते काम प्रशासनानं सुरूच ठेवलं होतं। त्याविरोधात नगराध्यक्षा पिपाडा यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार करून कामामध्ये अनियमितता असून ते काम बंद करावे आणि देयके देऊ नयेत अशी मागणी केली होती। त्यानुसार नगरविकास राज्यमंत्री नामदार रणजित पाटील यांनी सदर कामास स्थगिती देत या कामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी, तिचा अंतिम अहवाल सादर होईपर्यंत काम बंद ठेवण्यात यावे, तसेच कोणतेही देयके अदा करू नयेत असा आदेश नगरविकास खात्याने जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी सदर काम बंद करण्याच्या सूचना राहता पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्यामुळे काल दुपारी साठवण तलावाचे सुरू असलेले खोदकाम अखेर थांबवण्यात आल्याचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी सांगितले। राहता नगर परिषदेचे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कापनाल्याचे जे काम आहे त्याबाबत अनेक वादविवाद झाले। मूलतः नगराध्यक्षांचीच भूमिका अशी होती की सदरचे काम हे होऊ नये, त्यांनी वारंवार तशा प्रकारचा पत्रव्यवहार देखील नगरपालिकेशी केलेला आहे आणि प्रशासनाची भूमिका अशी होती की सदरचं कापनाल्याचं काम हे झालं पाहिजे, कारण पाणी टंचाईची गंभीर समस्या अनेक वर्षापासून राहता शहराला भेडसावते आहे। त्यामुळे राहता शहराचा आपला जो पाण्याचा तलाव आहे जो सध्या अस्तित्वातला तो 9 कोटी लिटरचा तलाव आहे, ज्याचं पाणी आपल्याला पावणे 2 महिने पुरतं। त्यामुळे अधिक पाणी पुरावं म्हणून आपण नवीन साठवण तलावाचं नियोजन केलेलं होतं, ज्याची क्षमता जवळजवळ 15 कोटी लिटर होती। सदरचं कापनाल्याचं जर काम झालं असतं टप्पा 2चं तर शहराचा पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे तो कायमचा निकाली निघाला असता अशी आमची धारणा होती। परंतु नगराध्यक्षांनी अनेक मुद्दे उपस्थित केले की हे काम झालं नाही पाहिजे यासाठी, आणि त्यामध्ये आम्हाला प्रशासनाला त्यामध्ये काही तथ्य वाटत नव्हतं, त्यामुळे त्यांनी आम्ही काम बंद केलेलं नव्हतं। नगराध्यक्षांनी लेखी पत्र दिले की आम्ही सदरचे काम बंद करावे म्हणून, परंतु आमची अशी भूमिका होती किंवा कायद्याला असं अपेक्षित आहे की सदरचं काम करण्याबाबतची मंजुरी नगर परिषद सभागृहांना दिलेली होती। सभागृह हे नगराध्यक्षांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि वरिष्ठ आहे, त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यानं जी मंजुरी दिलेली होती ती नगराध्यक्षांना काम थांबवता येणार नव्हतं। जर काम रद्द करायचं असेल, थांबवायचं असेल तर सदरचा विषय रितसर सभागृहामध्ये घेऊन त्या विषयाला जर काम करायचं नसेल तर नगर परिषद सभागृहाने बहुमताने त्याला रद्द केलं पाहिजे काम। जर बहुमताने सभागृहाने जर सदरचं काम रद्द केलं तर आम्ही त्याबाबत कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही। नगराध्यक्षांनी फक्त, नगराध्यक्ष एक व्यक्ती, ती एक संस्था नाही आहे, संस्था ही नगर परिषद सभागृह आहे आणि सभागृहामध्ये निर्णय होऊन ते जर काम रद्द झालं असतं तर आम्ही सुद्धा ते काम बंद केलं असतं अशी आमची भूमिका होती। त्यामुळे त्यांनी कितीही वारंवार आम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या मार्गाने त्यांनी आम्हाला काम बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही काम बंद केलेलं नव्हतं। शेवटी नगराध्यक्षांनी नगरविकास राज्यमंत्री महोदयांकडे याबाबत पाठपुरावा केला आणि सदरच्या कामाला स्टे मिळावा अशी मागणी केली आणि त्यामुळे कालच आम्हाला असे आदेश प्राप्त झाले की सदरचे कामाचे कागदपत्र नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई येथे पाठवावे, त्याची शहानिशा केल्यानंतर काम सुरू करण्यात येईल। तोपर्यंत कामाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगिती आदेश किंवा स्टे देण्यात आलेला आहे। सदरचे आदेश आम्हाला मिळाले, त्यामुळे नगरविकास विभाग आमचं वरिष्ठ कार्यालय आहे, त्यामुळे आम्ही त्या आदेशानुसार सदरच्या कापनाल्याचं काम तात्पुरत्या स्वरूपात गेल्या 15 दिवसांपासून साठवण तलावाचे काम सुरू करावे आणि बंद करावे यावरून शहरामध्ये आंदोलन सुरू होते। पोलीस बंदोबस्तात हे काम सुरू असल्यामुळे पिपाडा यांनी राजकीय वजन वापरून अखेर या कामास स्थगिती मिळवली। विखे आणि पिपाडा गटाने स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी जनतेला वंचित ठेवू नये, जनतेला पाण्यापासून वंचित ठेवू नये, जनतेने आम्हाला सत्ता दिली असून या युद्धामुळे जनतेकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे जनतेच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी दिली। नाही, कालचा जो प्रकार झाला हा चुकीचाच झाला, कारण ते काम तळ्याचं बंद होणं अक्षरशः चुकीचं आहे। कारण ते बंद झाल्यानंतर आज पालिकेवर पाणी सोडण्याचा फार मोठा लोड वाढलेला आहे, कारण या राहता शहराला जवळ 70 ते 75 लाख लिटर पाणी हे रोज लागतं आहे आणि तेवढं आज पाणी राहता नगरपालिकेकडे उपलब्ध नाही आहे। आज जर बघितलं ते जे वॉश म्हणजे खराब पाणी बाहेर पडतं आहे पुन्हा तळ्यामध्ये, त्याची आज कॅपॅसिटी फक्त 2.5 ते 3 लाख पाणी आज आपल्याकडे उपलब्ध आहे, फक्त ते पण खराब पाणी। आणि त्यामुळं मी पाणी पुरवठ्याच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना सांगितले की जे गावामधले म्हणजे प्रभाग क्रमांक 5मध्ये असेल, 6मध्ये असतील किंवा तिकडं 15 तारीखकडे असतील, तिथले जे आपले नगरपालिकेचे बोरवेले हे तात्काळ चालू करा आणि पूर्ण ते पाणी जे आहे याचं ते पूर्ण आपले जे पाणी वितरण होतं
त्या ठिकाणी सगळी तिची अटॅचमेंट आहे आणि ते बोर चालू करून आम्ही पाणी साठा करीत आहोत, जेणेकरून पाण्याची टाकी भरल्या जाईल आणि ते बोरवेल चालू केल्यानंतर जे गावातले जे बोरवेल जिथं पाणी जातं त्या लोकांनाही, गावातल्या लोकांना त्याची पाण्याची उपलब्ध होईल, जेणेकरून त्यांना पाण्याचा अडचणीचा सामना करावा लागणार नाही याची पुरेपूर काळजी आम्ही घेणार आहोत. परंतु हे जे चाललं आहे, आत्ताचं जे युद्ध चाललं आहे, माझी या खऱ्या सर्वसामान्य जनतेच्या वतीनं या दोन्ही गटाला माझी विनंती, विखे गट असेल किंवा पिंपळा गट असेल, या दोन्ही गटांनी स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी जनतेला वेठीस धरू नका. या प्रसंगी गटनेते विजय सदाफळ यांनी सत्ताधारी अध्यक्ष आणि नगरसेवक यांचा निषेध करत 2 ते 4 दिवसांमध्ये आम्ही तलावाचे काम सुरू करणारच असा इशारा दिला. क्रमांक 2 हे जे काम बंद केलं सत्ताधाऱ्यांनी, सत्ताधारी अध्यक्ष किंवा त्यांचे नगरसेवक यांचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो. 2 नंबर माननीय नामदार रणजित पाटील यांनी जी स्टे ऑर्डर काढली त्या ऑर्डरचा आम्ही चॅलेंज करणार. दूध का दूध आणि पाणी का पाणी आम्ही करणार, त्या ऑर्डरला चॅलेंज देणार आणि 2 ते 4 दिवसात ह्या तळ्याचं काम आम्ही चालूच करणार. ही आमची ठाम भूमिका आहे. गावाला यांनी कृपया वेठीस धरू नये, याच्यावर मला काही बोलायचं नाही. तळ्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा नगराध्यक्षांच्या घरावर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा नगरसेवक सलीम शाह यांच्या वतीनं देण्यात आला. मी प्रभाग नंबर 7 मधला नगरसेवक. ह्या लोकांनी मला विश्वास करून, माझ्यावर जो विश्वास टाकून जो मला निवडून दिलं आणि तळ्याचं जे काम चालू आहे, आता हा कोणत्या कारणास्तव बंद पडला, कोणाच्या पैशासाठी किंवा राजकारणासाठी किंवा ज्याला श्रेय मिळण्यासाठी जे बंद केलेलं आहे, परंतु लोक पाण्यासाठी जे मरमर हिंडत आहे. आज 8 दिवस झाले लोकांना पाणी नाही. तळ्याचा टप्पा क्रमांक 2 आहे. हा माझ्या वार्डाचा खेटून माझ्या वार्डात आलेला तळा आहे आणि ह्या तळ्याचं काम त्वरित लवकरात लवकर करावा, नाहीतर अध्यक्षाच्या नगरपालिकेच्या घरी आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे, हंडा मोर्चा घेऊन जाणार आहे आणि ज्यांनी पण याच्या तळ्याचे काम बंद केले आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. ब्युरो रिपोर्ट S9 मीडिया, राहता.